प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची स्तुती असो. कशा आहात आपण सर्वजण? माझी खात्री आहे की आपण सर्वजण अगदी व्यवस्थित, आनंदात, छान, उत्तम, आशीर्वादित असे आहात. प्रभूची स्तुती असो. चौथा धडा दाखले येणाऱ्या शनिवारी कदाचित तुम्ही जर तो धडा घेणार असाल तर या व्हिडिओचा नक्की तुम्हाला उपयोग होणार आहे. कृपा करून व्हिडिओ स्किप करू नका, व्यवस्थित ऐका. सर्व काही भाग, सुरुवात आणि रविवारचा भाग आपण आजच्या धड्यामध्ये कव्हर करणार आहोत. दाखले असं आजच्या धड्याचं, येणाऱ्या धड्याचं नाव आहे, जो आपण 27 तारखेला जुलैच्या आपल्या चर्चमध्ये, आपल्या मंडळीमध्ये आपण घेणार आहोत. या धड्याचं सुवर्णवचन आहे. आणखीन त्याने त्यास म्हटले, तुम्ही जे ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुमच्या पदरी घालती आणि तुम्हास अधिकही दिले जाईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे जे असेल ते देखील त्याचपासून काढून घेतले जाईल. प्रियजनांनो, मार्क 4:24 आणि 25 वचनामध्ये आपण या सुवर्ण वचनाचा आनंद, आस्वाद घेऊ शकतो आणि खूप सुंदर असं वचन आहे. प्रियजनांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की दाखले जे आहेत ना, ह्या दाखले येशू ख्रिस्तानं आपल्या नवीन करारामध्ये बऱ्याच वेळेस 40 शुभवर्तमानामध्ये आपण दाखले पाहतो. विशेषतः मार्कच्या पुस्तकामधले जे दाखले आहेत, या किंवा अनेक दाखले जे येशू ख्रिस्तानं दिलेले आहेत, त्या दाखल्यांच्या बद्दल पुष्कळ बायबल स्कॉलर्स, विद्वान येशू ख्रिस्ताच्या या दाखल्यांचा बद्दल, त्याचा अर्थ काय आहे, ते कशासाठी बोलले गेलेले आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण काय आहे यावर युक्तिवाद करतात. याच्यावरती त्यांच्या चर्चा होतात आणि मग हे दाखले काय म्हणत आहेत, या दाखल्यांचा संदर्भ काय आहे, या दाखल्यांचा नेमका उपयोग काय आहे आणि त्यातून कोणत्या प्रकारचे धडे आपल्याला घ्यायचे आहेत, याच्याबद्दल त्यांचा वाफो चाललेला असतो. हे दाखले म्हणजे प्रत्यक्ष आहेत का, म्हणजे रूपक म्हणून किंवा एक उदाहरण म्हणून येशू ख्रिस्त घेत होता, याच्याबद्दल सुद्धा म्हणजे चर्चा, स्कॉलर्स जे आहेत ते एकत्र बसून चर्चा करतात. पण आपण जे दाखले आज ॲडव्हेंटिस्ट लोक पाहणार आहोत धड्यांच्या द्वारे, याच्यावरती आपण याकडे पाहणार आहोत की देवाच्या कृपेने अशा समजाकडे येणार आहोत की येशूने या दाखल्याद्वारे कोणते मुद्दे उपस्थित केलेले आहेत, काय म्हणायचं आहे नेमकं येशू ख्रिस्ताला, काय या दाखल्यांच्या द्वारे येशू ख्रिस्त आपल्याला सांगणार आहे. बहुतेक सर्व अध्याय, या चौथा जो अध्याय आहे मार्कचा, सर्व अध्याय जे पेरणी करणाऱ्याच्या दाखल्याबद्दल आहे आणि त्या दाखल्याच्या आसपास फिरत आहे सर्व अध्याय. आणि याच्यामध्ये पेरणी करणाऱ्यांचा जो दाखला आहे ना, तो अत्यंत महत्वाचा आहे. याच्यात 4 प्रकारच्या कॅटेगरीज, 4 प्रकारच्या लोक, 4 प्रकारचे समजदार लोक यांच्याबद्दल किंवा न समजणारे लोक यांच्याबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही पाहतो की मार्क याचा 4था अध्याय आणि 1 ते 9 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तो दाखला जो आहे, पेरणाऱ्याचा दाखला, त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आणि मग पेरणी करणं म्हणजे त्याच्यासाठी मातीची गरज आहे, त्याच्यासाठी बियांची गरज आहे. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, खूप सुंदर कोल्हापूरमध्ये पाऊस चालू आहे. आम्ही सर्व पावसाद्वारे, देवाने पाठवलेल्या पावसाद्वारे आशीर्वादित असे झालेलो आहोत आणि आपण सुद्धा त्याद्वारे आशीर्वादित झाला असेल अशी माझी खात्री आहे. सर्वकडे तुम्हाला वातावरण दिसत असेल, पेरणी करत आहेत शेतकरी बंधू, पीक लावत आहेत, काढत आहेत. आमच्या सगळ्यांची ती काळजी घेण्यासाठी करत आहेत आणि असाच दाखला, धन्यवाद शेतकऱ्यांच्या बद्दल, कारण परमेश्वरानं त्यांना आमची काळजी घेण्यासाठी निवडलेला आहे. प्रभूची स्तुती असो. माझ्या प्रियजनांनो, पहा, पावसाचा आवाज पण कदाचित तुम्हाला येत असेल. बाहेर या वेळीमध्ये पाहू शकत आहे की भरपूर असा पाऊस चालू आहे आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचे हे दाखले वाचतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की येशू ख्रिस्तानं दाखला सांगितलं म्हणजे आम्हाला त्याचं स्पष्टीकरण, त्याची समज, त्याचं काय म्हणणं आहे ते लगेच कळावं. परंतु हे आमचं म्हणणं बरोबरच आहे की का आम्हाला दाखले समजू नये आणि ते लवकर समजावे असं आम्हाला वाटतं. पण ख्रिस्त कधी कधी, केव्हा केव्हा तरी जेव्हा दाखले सांगत असतो, त्याचा स्पष्टीकरण न करताच तो सांगतो. या ठिकाणी सुद्धा तसंच काहीतरी झालेलं आहे. आणि मग यातून आम्ही ख्रिस्ती जीवनासाठी काहीतरी सत्य, तथ्य आणि काहीतरी वेगळं आम्ही शिकलं पाहिजे. या दाखल्यामध्ये आम्ही पाहतो की देवाचे राज्य असे शब्द आलेले आहेत
आणि येशू ख्रिस्त ज्यांच्या संगती बोलत आहे त्याबद्दल, या शब्दांच्या बद्दल येशू ख्रिस्त त्याच्या संगती स्पष्टरित्या काही बोलत नाही आणि हा दाखला येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे. आणि हे दाखले समजण्यासाठी ना आपल्याला व्हेरी स्लोली यू हॅव टू स्टडी द स्क्रिप्चर. खूप साधेपणानं, समजूतदारपणानं, समज न घेता पुढे जाऊ नये. विल्यम मिलर याच्याबद्दल आपण मागच्या धड्यांच्या मध्ये शिकलेलो आहोत. तो कसा अभ्यास करायचा, जोपर्यंत त्याला समजत नाही, वचनांची उमग येत नाही, उमगत नाही, तोपर्यंत पुढे जात नव्हता. आणि म्हणून आम्ही धडे समजूपर्यंत, दाखले समजूपर्यंत, त्याची दिशा कळूपर्यंत आम्ही पुढं जाऊ नाही तर स्लोली आम्ही ते समजून घेतलं पाहिजे. या ज्या दाखले आहेत त्यातल्या सर्व गोष्टी, व्यक्तिरेखा कशाकडे निर्देश करतात हे देखील आम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रियजनांनो, ही जी आहे हे बी आहे, पेरणी करत असताना तो पेरणी करणारा जात आहे, पण ते जे बिया आहेत, जे सीड्स आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये पडलेले आपल्याला आढळतात. तुम्ही जर काही ठिकाणी बघितलं तर जमिनीचा जो स्तर आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे, जमिनीची जी क्वांटिटी आहे, ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दिसेल. भारतामध्ये सुपीक आहे भारत, देवानं आशीर्वादित केलेला आहे भारत, कारण आम्ही शेतीप्रधान देश आहोत. पण आम्ही या ठिकाणी सुद्धा पाहतो की वेगवेगळ्या मातीचे स्तर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच प्रकारची या ठिकाणी दाखल्यामध्ये 4 प्रकारच्या माती आहेत, ज्याच्यामध्ये बी पडल्यानंतर ते उगवलं किंवा नाही उगवलं ते या ठिकाणी पाहण्यात आलेलं आहे. आणि मग जशी माती असेल त्याचा प्रभाव बिया, सीड्स उगवण्यावरती होत असतो. आणि म्हणून आम्ही पाहतो की बी पेरणारा जात होता आणि मग बी काही रस्त्यावर पडलेले आहेत. रस्त्यावर म्हणजे वाटेवरती. कदाचित आत्ताच्या ज्या रस्ते आहेत तशी ती वाट नसेल, डांबरीकरण ती त्यावेळेस नसावं, त्यावेळेस खडकाळ रस्ता असेल किंवा मातीचा सुद्धा रस्ता असेल, परंतु तो रस्ता चालून जे काय आहे तो बोथड असा झालेला असणार आहे. आणि त्या ठिकाणी त्या मातीवर, त्या रस्त्यावरती काही बी पडलेले आहेत. आणि मग त्याने मूळ धरण्याच्या अगोदर, पाऊस पडण्याच्या अगोदर ते पक्षी, जे जंगली पक्षी आहेत, किंवा त्यांच्या अन्नासाठी, त्यांच्यासाठी त्यांनी ते स्वतःसाठी खाल्लेले आहेत. काही बी वाटेवर जे पडलेले आहेत ते पाखराने खाऊन टाकलं असं मार्क 4:4 आपल्याला सांगतो. मग हे कशाकडे आपलं निर्देश करतं? हे अपयशी जे ख्रिस्ती आहेत, जे नुसते नामधारी ख्रिस्ती झालेले आहेत आणि ते टिकू शकलेले नाही, सैतानाच्या मोहपाशावर टिकू शकलेले नाहीत, अशांच्यासाठी हे दाखले, हे रस्त्यावर पडलेल्या बियांचं रूपक या ठिकाणी वापरलेलं आहे. प्रियजनांनो, अयशस्वी ख्रिस्तीपणा हा अशाच प्रकारे आहे. आम्ही ख्रिस्ती होतो, परंतु जगातल्या प्रत्येक वाईट गोष्ट आपल्याला ख्रिस्तीपणापासून अडवते आणि मग आम्ही त्याला बळी जातो आणि मग ते आपल्याला ख्रिस्ताच्या वाटेवर लागल्यापासून, ख्रिस्तामध्ये रुजण्यापासून ते आपल्याला अलिप्त करतात आणि ते आपल्याला घेऊन जातात. 2 कोरिंथियस पत्र याचा 7वा अध्याय आणि 10वं वचन मी तुमच्यासाठी या ठिकाणी वाचत आहे. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. जरी देवाकडून आम्ही पाहतो की वाटेवर पडलेले कोण आहेत, जे येतात परंतु त्यांना दुःख किंवा अनेक गोष्टींची समस्या आली की ते देवापासून निघून जातात. पण जर ईश्वर, देवाकडून ते दुःख असेल, ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चाताप करण्यासाठी कारणीभूत होते. तारणदायी पश्चाताप हे वचन तुमच्या धड्याच्या पुस्तकामध्ये नाही, परंतु या ठिकाणी आम्ही वाचतो की कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही. त्याबद्दल वाईट वाटू नये किंवा त्याबद्दल वाईट वाटत नाही. जरी आम्ही ख्रिस्ती
पणामध्ये पाऊल टाकले असले आणि नवीनच आम्ही ख्रिस्तामध्ये असलो, सैतानाची इच्छा आहे की आम्ही ख्रिस्ती होऊ नये आणि मग देवाला फॉलो करू नये किंवा ख्रिस्तावरती विश्वास ठेवू नये, असं जरी असेल तर त्यावेळेस आमच्यावरती दुःख येतात आणि मग तो ख्रिस्तासाठी जर ते दुःख असतील तर आम्हाला पश्चातापासाठी कारणीभूत होते, पण त्याबद्दल वाईट वाटत नाही. पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. जर ऐहिक दुःख आमचं असेल तर ते मरणास कारणीभूत होतं म्हणण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, आम्ही जर वाटेवर पडलेली ख्रिश्चन बियांच्या सारखे जर ख्रिश्चन असो तर आम्हाला लगेचच छोट्या छोट्या गोष्टींच्या पासून आम्हाला देवापासून दूर जाण्यासाठी सबब असते आणि मग ते लोक ते निघून जातील. प्रियजनांनो, आम्ही पहिले योहान याचा 1 अध्याय आणि 9 वचन काय म्हणतं ते आपण बघूया. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. तो आपल्याला राखेल, तो शुद्ध करेल. आम्ही आमचे पाप पदरी घेणं गरजेचं आहे. ते पाप आम्हाला त्रास देतात किंवा त्या पापांच्या मुळे आम्हाला त्रास होतो, संकटात आम्ही पडतो, म्हणून ते आम्ही पाप सोडून दिले पाहिजे, त्या पापांच्या पासून अलिप्त राहिलं पाहिजे. आणि तसं ज्यावेळेस आम्ही करू त्यावेळेस तो विश्वसनीय आहे म्हणून ती आपली पाप पदरी घेईल आणि आम्हाला अनितीपासून तो आमचा बचाव करेल असं म्हणण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो की 2 तिमोथेय याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन सुद्धा मी आपल्यासाठी या ठिकाणी वाचणार आहे. 2 तिमोथेय याचा 3रा अध्याय, कृपा करून आपण 16वं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत, जे असं म्हणतं, परमेश्वर प्रेरित प्रत्येक शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे. प्रियजनांनो, आम्ही ज्यावेळेस ख्रिस्तामध्ये येतो, नवीनच आम्ही असतो, त्यावेळेस शास्त्र आपल्याला आपला दोष दाखवते, शास्त्र आपल्याला सद्बोध करते, शास्त्र आपल्याला आपली सुधारणूक करते, आपल्याला नीती शिक्षण देते आणि मग हे आम्हाला परवडत नाही, हे आम्हाला आवडत नाही आणि म्हणून आम्ही देवापासून दूर जातो. ते खडकावर पडलेले, रस्त्यावर पडलेले बी पाखरं खाऊन टाकतात. प्रियजनांनो, जे बी खडकावर पडलेले आहे ते सुद्धा उगवून येत नाहीत असं दाखल्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ते सुद्धा उगवत नाहीत, ते अपयशी याचा परिणाम दाखवतात. आपण कसे अपयशी ख्रिश्चन आहोत हे या ठिकाणी दाखवतात, कारण आम्ही त्या खडकामध्ये ते बी तग धरू शकत नाही आणि मग पुढे आम्हाला पाहतो की आम्ही ते बी त्यात उगवण्यासाठी अपयशी होतात. खडक म्हणजे आम्ही जरी जमिनीवर पडलो असलो, ख्रिस्तामध्ये पडलो असलो, तर आपल्यावरती येणारे संकट, आपल्यावरती येणारे अपयश, आपल्यावरती येणारे दडपण, आपल्यावरती येणारे अनेक दोष, आरोप आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाईट घटना आपल्यावर येतात जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या पावलामध्ये जातो आणि मग आम्ही ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी अपयशी होतो. हे जे दगड आहेत, हे दगड, हे खडक आम्हाला ख्रिस्ता संगती चालण्यामध्ये यशस्वी होऊ देत नाही आणि मग आम्ही पाहतो की काही बी काटेरी झाडामध्ये पडलेले आहे. इब्रिकरास पत्र याचा आपण अगोदर या ठिकाणी यशस्वी ख्रिस्तीपणा म्हणजे जाणे, ख्रिस्तावरती विश्वास ठेवणे आणि मध्यंतरीच ख्रिस्त माझ्या बरोबर नाही अशी आपल्या मनाची धारणा करणे आणि ख्रिस्तापासून परावृत्त होणे, याला खडकावर पडलेल्या बिया सारखा ख्रिस्ती किंवा अपयशी ख्रिस्ती असा आपण म्हणू शकतो. यशायाचं पुस्तक 46 अध्याय आणि 4 वचन काय म्हणतं याबद्दल आपण बघूया. 46 अध्याय 4 वचन म्हणतं, तुमच्या वृद्धपकाळापर्यंतही मीच तो आहे, तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हाला वागवी, मध्येच सोडू नका, शेवटपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन. मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करेन. प्रेज द लॉर्ड. या वचनाबद्दल खडकावर पडून
जे खडकाद्वारे नष्ट झालेले बी त्याप्रमाणे ख्रिश्चन लाईफ असू देऊ नका. मध्येच परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही, त्याच्यावरती संशय घेऊ नका. तो तुमच्या संगती शेवटपर्यंत असणार आहे. इब्रिकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन सुद्धा आपल्याला प्रेरित करतं की आम्ही मध्यंतरीच ख्रिस्तावरील विश्वास दूर करून आम्ही ख्रिस्तापासून दूर होऊ नये. इब्रिकरास पत्र याचा 3रा अध्याय मी वाचत आहे आणि त्यामधील जे 14वं वचन आहे ते खूप महत्वाचं आहे. कृपा करून हे वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. 14वं वचन असं म्हणतं, कारण जर आपण आपला प्रारंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. खडकावर पडलेले ख्रिश्चन जे उगवू शकले नाही, जे शेवटपर्यंत टिकाव धरू शकले नाही. पण वचन या ठिकाणी म्हणतं, कारण जर आपण आपला प्रारंभीचा जेव्हा विश्वास ठेवला, प्रारंभीचा भरवसा शेवटपर्यंत काहीही अडचणी हो तोपर्यंत जर धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. आम्ही शेवटपर्यंत जर ख्रिश्चॅनिटीमध्ये टिकून राहिलो तरच आपण ख्रिस्तामध्ये भागीदार झालो आहोत. असं यशायाचं पुस्तक म्हणतं 46:4 की मी तुम्हाला शेवटपर्यंत वागवेन. मध्येच तुम्हाला खडकावर पडलेल्या बियाप्रमाणे दूर जाण्याची गरज नाही. प्रियजनांनो, काही बी काटेरी झाडामध्ये पडले, हा 3रा मुद्दा होता. आणि मग त्यांची वाढ खुंटलेली आहे, काटे लागून काटे पण वाढलेले आहेत आणि पीक पण बिया पण वाढलेले आहेत. त्यांचं झाड झालेलं आहे, पण काटेरी झाडांच्यामुळं त्यांची वाढ खुंटलेली आहे. कोणत्याही काटेरी गोष्टींच्यामुळं तुमचं ख्रिश्चन लाईफ होडो देऊ नका, संपू देऊ नका, कारण ते तुम्हाला वागवणारा परमेश्वर आहे. यशाया 46:4 आणि आमचा विश्वास दृढ धरा, तो तुम्हाला सर्व वाईटापासून वाचवेल. इब्रिकरास पत्र 3:16. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही या 3 गोष्टींच्याकडे जर आम्ही लक्ष दिलं तर या ठिकाणी अपयश कसं असतं याबद्दल सांगण्यात आले आहे. पण या ठिकाणी 4थी जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि ती म्हणजे सर्व बाकीच्या गोष्टी जरी धोक्याच्या आणि अपयशाच्या असल्या परंतु शेवटी काही गोष्टी यशाच्या आहेत आणि ते म्हणजे चांगल्या जमिनीत पडलेलं पीक आणि ते विपुल असं पीक देतं. विपुल अशा पिकाची माहिती आपल्याला देतं, कारण ते टिकून राहिलेलं आहे. ते बी चांगल्या जमिनीत पडलेलं आहे. आजूबाजूच्या वाईट गोष्टींच्याकडे त्याचं लक्ष नाही. त्यानं पीक मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे आणि मग ते अधिक वेळ घेतं आणि पीक देतं. प्रियजनांनो, हे सर्व दाखला येशू ख्रिस्त सांगण्यामागचा उद्देश हा आहे की येशू ख्रिस्ताचे शिष्य झाल्यानंतर त्या शिष्यत्वाची किंमत आपल्याला मोजावी लागते. त्या शिष्यत्वाबद्दल आपल्याला किंमत मोजावी लागणार असते आणि ती किंमत म्हणजे आपल्याला त्यानंतर धोका होऊ शकतो, आपल्याला त्रास होऊ शकतो, आपल्याला काटेरी झाडा झुडपाप्रमाणे त्रास होऊ शकतात आजूबाजूनं. आपण खडकावर पडल्याप्रमाणे आमची वाढ त्या खडकांच्यामुळे, ढोबळ गोष्टींच्यामुळे ख्रिस्तामधील वाढ खुंटू शकते. आम्ही नवीनच ख्रिश्चन झाल्याबरोबर कदाचित आमचा विश्वास काढून घेण्यासाठी अनेक पक्षी येऊ शकतील आणि आमची वाढ खुंटवतील आणि आमचा नाश होईल. पण या 3 बाबतीमध्ये आमचा नाश आहे. पण जी 4थी बाब आहे, सुपीक जमिनीमध्ये पडलेले पीक, देवाच्या वचनामध्ये पडलेलं पीक, देवाच्या वचनासंगती चालणारं पीक, शेवटपर्यंत प्रभू माझ्या बरोबर राहील असा विश्वास धरणारं बी आज आपल्याला व्हायचं आहे. त्या बिया आपण होणार आहोत आणि मग आपण शेवटपर्यंत ख्रिस्त त्या स्वर्गातून असंख्य देवदूतांच्या संगती या पृथ्वीवर त्याचं दुसऱ्यांदा आगमन होऊपर्यंत आपण ख्रिस्ती राहणार आहोत. जरी आपल्याला मध्ये मरण आलं, जरी आपल्याला मध्ये संकट आले, तरी आम्ही दृढ आमच्या विश्वासानं त्या टिकणाऱ्या बियांच्या प्रमाणे उगवणार आहोत. सहस्रपट आम्ही पीक देणार आहोत. अनेकांना ख्रिस्ताचा विश्वास सांगणार आहोत, ख्रिस्ताची अद्भुत प्रीती त्यांना कळवणार आहोत आणि विपुल पीक देणार आहोत. आणि म्हणून या 4थ्या बियाप्रमाणे आपण ज्यावेळेस राहू त्यावेळेस आपल्यासाठी विपुल बक्षीस सुद्धा आहे आणि ते स्वर्गामध्ये आहे. दाखले अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगतात आणि म्हणून या नैसर्गिक दिलेल्या दाखल्यामधून आपण बऱ्याच काही गोष्टी आपल्या ख्रिश्चन लाईफसाठी, ख्रिस्ती जीवनासाठी शिकू शकतो. देव तुम्हाला आशीर्वादित करो.
पुढील भागासाठी सुद्धा तयार राहा. मी लवकरच नवीन